एका व्यक्तीचे 3 मित्र होते. तो व्यक्ती जेव्हा मरणाच्या अगदी जवळ होता तेव्हा त्याने त्या तिन्ही मित्रांना बोलावले आणि सांगितलं, तुम्ही तिघांनी आयुष्यभर मला खूप चांगली साथ दिली. आता माझ्या मरणाची वेळ जवळ आली आहे. काय तुम्ही मरणानंतर सुद्धा मला साथ द्याल? त्यावर पहिला मित्र म्हणाला, मी आयुष्यभर तुझ्या सोबत राहिलो, पण मी आता लाचार आहे. आता मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. दुसरा मित्र म्हणाला, मी तुझ्या मृत्यूला थांबवू शकत नाही. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्या सोबत राहिलो, पण तुझ्या मरणानंतर तुझे अंत्यसंस्कार नीट होतील याची मी काळजी घेईन. तिसरा मित्र म्हणाला, मित्रा, काळजी करू नको. मी मरणानंतर सुद्धा तुझ्या सोबतच राहीन. तू जिथे पण जाशील तिथे मी तुझ्या सोबत येईन. तुम्हाला माहितीये ते 3 मित्र कोणते होते? पैसा, कुटुंब, कर्म. तुमचा पहिला मित्र आहे पैसा. तोपर्यंत तुमच्या बरोबर आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. तुमचा दुसरा मित्र आहे कुटुंब. तुमच्या अंत्यसंस्कारापर्यंत तो तुमच्या सोबत आहे. आणि तुमचा तिसरा मित्र आहे कर्म, जो तुमच्या मरणानंतर सुद्धा तुमच्या सोबतच राहतो. तुम्ही जे कर्म करता त्या कर्मामुळेच लोक तुम्हाला त्यांच्या आठवणीमध्ये ठेवतात. आणि मरणानंतर तुमचा पुढचा जन्म सुद्धा तुमचं कर्म ठरवतो. म्हणून चांगले कर्म करा. बरोबर आहे ना?